ॲडव्होकेट अनिल परब. 6933. सभापती महोदय, छापल्याप्रमाणे. सभापती महोदय, मुंबईमध्ये सध्या वायू प्रदूषणाचा विषय अतिशय गंभीर आहे. पण हा जो विषय मी जो मांडलेला आहे ह्या विषयावरती तसं कारवाई झालेली असल्यामुळे मी तो विषय जास्त पुढे ढकलत नाही. परंतु एक गोष्ट नक्की आहे की मुंबईमध्ये वायू प्रदूषण जे झालेलं आहे त्याच्या सर्वाधिक वायू प्रदूषण हे खेरवाडी विधानसभेत आहे किंवा खेरवाडी विभागात आहे. 320 आहे. आता 320 असणं म्हणजे दररोज, आणि मी तिथेच राहतो त्याच्यामुळे दररोज आमची लवकर जायची व्यवस्था शासनाने केली आहे का असा प्रश्न उभा राहतो. नाही, एक साधारण प्रश्न मनात उभा राहतो की बाबा हे लोक फारच त्रास देत आहेत, तर ह्यांना काय असं काय पाठवता येत, ह्यांना असं काय पाठवता येत नाही, दुसऱ्या मार्गाने काय पाठवता आलं तर बघूया. आणि आम्ही काही मास्क बीस लावून फिरत नाही. पण प्रश्न असा आहे की ठीक आहे, हायकोर्टाच्या बाबतीमध्ये आपण निर्णय घेतला, थांबवलं, त्याचे कडक नॉर्म्स केले, परंतु खूप मोठ्या प्रमाणात त्या विभागामध्ये बांधकाम चालू आहे. त्या विभागामध्ये मेट्रोचं बांधकाम चालू आहे, त्या विभागात बुलेट ट्रेनचं बांधकाम चालू आहे, त्या विभागात शासकीय आणखीन बिगर शासकीय अशी सगळ्या प्रकारची शासनं आहे. बांधकाम बंद व्हावीत अशी आमची बिलकुल इच्छा नाही आहे. फक्त त्याचे नियम हे थोडेसे कडक करावेत आणि जे नियम पाळणार नाहीत त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी, आणि ती कठोर कारवाई आपण करणार का, एवढाच माझा प्रश्न. निश्चितच सभापती महोदय, ही कठोर कारवाई आम्ही करणार. स्वतः सन्माननीय सदस्यांनी सांगितलं की याच्यावर ऑलरेडी कारवाई झालेली आहे. तर या असे आता आपला फार डेव्हलपिंग सिटी असल्यामुळे भरपूर मोठं काम आपल्याकडे चालू आहे. हायवे चालू आहेत, मेट्रोचं काम चालू आहे, वेगवेगळ्या बिल्डिंग्स कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. अशावेळी ते नॉर्म्स कडकपणे त्यांनी त्याचं पालन करावं, यासाठी आम्हाला BMCची सुद्धा मदत लागते, कारण बऱ्याच अंशी कारवाया त्यांच्या पण अखत्यारीत येतात. तर ते दोन्ही मिळून ह्याच्यामध्ये आम्ही अत्यंत जागरूकपणे कारवाई करत आहोत. डेब्रीज खूप क्रिएट होतोय मुंबईमध्ये. त्या डेब्रीजवर प्रक्रिया करणारा सुद्धा आपल्याला लवकरात लवकर, म्हणजे येणाऱ्या मी म्हणेन 3 ते 6 महिन्यामध्ये लवकरात लवकर त्याच्याबद्दल बैठक घेऊन ह्या डेब्रीजला पण ट्रीटमेंट करण्याचा प्लॅन आपण लवकरात लवकर इथे जास्तीत जास्त वाढवू, जेणेकरून आपल्या मुंबईमध्ये प्रदूषण होणार नाही, असा खच त्याचा पडून राहणार नाही, मग हवा आली की ते सगळं वाहतं. त्याचबरोबर आत्ताची परिस्थिती, जी प्रदूषणाची परिस्थिती आहे, मी माझ्या म्हणजे विनंती करेन की आत्ता खेरवाडीमध्ये किती प्रदूषण आहे हे आपण लगेच तपासू शकतो. त्याच्यामुळे आता आपण ज्या सभागृहात बसलो इथे किती प्रदूषण आहे आपण तपासू शकतो. पण ह्याची ऑथेंटिसिटी काय आहे, तर आपण आपला जे ॲप आहे, जे CPCB MPCB मधून आम्ही जे डेव्हलप करून आम्ही मॉनिटर करतोय रेग्युलर, ते ॲप आपलं ऑथेंटिक रीडिंग देणारं ॲप आहे. बऱ्याच नाही, मी आपल्यावर शंका नाही उपस्थित करेन, मी जनरल सभागृहासाठी माहिती देते. तर मला एवढंच म्हणायचं की आपल्या ग्रोथकडे, आपल्या विकासाकडे आक्षेपार्ह अशा काही गोष्टी तयार करून काही लोक जर आपल्याकडे असे चुकीचं प्रदूषणाचे आकडे दाखवत असतील तर ते आपल्या सर्वांसाठी योग्य नाही. त्यामुळे जर आपल्याला ऑथेंटिक आकडे हवे असतील तर आपण MPCBच्या ह्याच्यातनं ते पाहावे, जेणेकरून तिथे आम्ही तात्काळ योग्य कारवाई करू. आणि आपण जे म्हणताय ती आम्ही कारवाई केली, आणि भविष्यात देखील कोणतेही बिल्डिंग्स, कोणतेही कन्स्ट्रक्शन वर्क, कोणतेही डेव्हलपमेंट वर्क जिथे प्रदूषणाची परिस्थिती निर्माण होईल तिथे तात्काळ कारवाई करू. ती कारवाई करण्यासाठी आम्ही जागरूकही आहोत आणि आमचं कन्सर्न सुद्धा तोच आहे. प्रदूषणाची आत्ताच्या परिस्थितीबद्दल फक्त मी एक सांगू इच्छिते की आता जे वेदर असतं आफ्टर विंटर आणि आता फेब्रुवारीपर्यंत, त्या वेदरचाही हा परिणाम असतो, जे आपल्याला असं एक डेन्स दिसतं किंवा स्मॉगी दिसतं, तोही एक मोठा परिणाम आहे. त्याचंही सायंटिफिक इव्हॅल्युएशन करून मी बोलते आहे. त्याचा पूर्ण रिपोर्ट आम्ही मागवला आहे. इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटनी तो रिपोर्ट आम्हाला दिलेला आहे. ह्याच्यामध्ये समुद्र पातळीवरचं प्रेशर हे वाढल्यामुळे, आपल्याकडची ह्युमिडिटी जास्त असल्यामुळे, टेम्परेचर कमी असल्यामुळे सुद्धा हे आपल्याला क्लॅरिटी न दिसणं किंवा असं एक ढगाळ वातावरण दिसणं हा पण एक परिणाम दिसतो. पण प्रदूषणाच्या बाबतीत जर कोणी नॉर्म्स पालन करत नसेल तर त्यांच्यावर नक्कीच आम्ही कारवाई करू. भाई जगताप. सभापती महोदय, एक